या धर्मांध धूर्त राजकारण्यांपेक्षा माझं नास्तिक असणं कितीक पटीने स्पष्ट आणि सत्य आहे। आणि राणा दाम्पत्यावर धार्मिक विषय समोर ठेवून हे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते, अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं ते कृत्य करत होते। ते सर्वांना जय भारत। जागृती न्यूज चॅनलच्या आपल्या प्रबोधनात्मक वैचारिक वारसा या आठवड्याच्या सदरामध्ये मी प्राची दुधाने आपल्या सर्वांचं स्वागत करते। गेले 2 आपले जे प्रबोधनात्मक सदर आपण आपल्या समोर मांडले होते ते सध्या महाराष्ट्रामध्ये जी काही राजकीय परिस्थिती आणि त्याच्यातून जे राजकारण जे धार्मिक असेल सांस्कृतिक असेल निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे त्यावरती आपण घेतलं होतं। आणि यामध्ये प्रमुख म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी जे भाषण केलं होतं आणि त्याच्यातून त्यांनी जो धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, समाजामध्ये जी अस्थिरता निर्माण करण्यासाठी त्यांनी हे भाषण केलं होतं त्यावरती आपण मागील 2 हे सदर आपण घेतले होते। आजचं हे सदर सध्याची याच विषयांना पुढे घेऊन जाणारी जी महाराष्ट्रातली स्थिती निर्माण झालेली आहे, यातून काही राजकारणी काही व्यक्ती ज्या पद्धतीने ज्या प्रकारे ते वागत आहेत आणि हीच विचारसरणी पुढे घेऊन जी भेदाभेदाची असेल, विषमतेची असेल, सामाजिक तेढ निर्माण करण्याची असेल, महाराष्ट्रामध्ये अराजकता निर्माण करण्यासाठी हा जो त्यांचा विचार आहे ते प्रस्थापित करण्यासाठी जो प्रयत्न यांच्या माध्यमातून होत आहे, आज तो आपण इथे मांडण्याचा, त्यावरची चर्चा करण्याचा आणि एक त्याच्यातून चिकित्सा निर्माण करण्याचा किंवा प्रश्न त्याच्यावरती कसे आपल्याला निर्माण होतील आणि त्याच्यातून काय नक्की ह्या लोकांचं चाललेलं आहे, ह्या राजकारण्यांचं, ह्या राजकीय पक्षांचं चाललेलं आहे हे समजून घेण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। याची सुरुवात आपण खरं जर करायची म्हटलं तर एक कोणीतरी राजकारणी येतो, आपला धर्म घरात ठेवा हा एका विशिष्ट समाजाला धर्माला सांगतो, परंतु आपण कशा पद्धतीने आपला जो काही धर्म आहे किंवा आपलं जे काही हनुमान चालीसा पठण असेल हे भर रस्त्यामध्ये समाजामध्ये हे घेऊन स्पीकरच्या माध्यमातून हे त्या मस्जिदींच्या समोर आपण कसं उभारलं पाहिजे हे सल्ले देतात। त्यानंतर आणखीन काही सामाजिक सांस्कृतिक जातीय तेढ निर्माण करणारे लोक यामध्ये उभे राहतात, संपूर्ण महाराष्ट्राचं जे वातावरण आहे ते ढवळून काढण्याचा प्रयत्न करतात। मग त्यामध्ये सदावर्तेंसारखी व्यक्ती असतील, सोमय्या आहेत आणि त्यालाही पुढे घेऊन जाणारे राणा दाम्पत्य आहेत। खरं तर ही राणा दाम्पत्य हे जे आहेत, एक नवनीत राणा ह्या खासदार आहेत, रवी राणा हे आमदार आहेत, हे लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून घेतले जाणारे हे जे असे धार्मिक जातीयवादी विषमता तेढ निर्माण करणारे विषय आहेत, हे कुठपर्यंत हे घेऊन जातात हे पाहणं किंवा त्यांच्या मागे असणारा समाज, एक जनता, लोकप्रतिनिधी हे आहेत म्हणून कसा परिणाम त्यांच्यावरती ह्या गोष्टींचा होतो आणि हे विचारात घेऊन ही 2 प्यादी महाराष्ट्राचं जे काही वातावरण आहे, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, राजकीय असेल, हे रसातळाला नेण्यासाठी पूर्ण प्रयत्न आपल्याला करताना दिसतात, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस। महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी नीतिमत्तेची एक सीमा ओलांडून हे राजकीय सामाजिक सांस्कृतिक जे विषय आहेत हे त्या सीमेच्या पलीकडे घेऊन गेलेले आपल्याला दिसत आहेत। 5 वर्ष सत्तेत राहिल्यानंतर त्या सत्तेतून आपल्याला कुठेतरी खाली उतरावं लागलं आणि तो विचार आजही सहन न होऊन अशी जी मानसिकता ढळलेली ही जी कृती आहेत, हे विचार आहेत, हे फडणवीसांच्या माध्यमातून, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या माध्यमातून आपल्याला तर वेळोवेळी दिसतच आहेत। पण हे पुरेसं नाही म्हणून असे लोक हे हाताशी धरतात, ही प्यादी हे वापरतात
आणि आपलं म्हणणं समाजापर्यंत, लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहेत. देवेंद्र फडणवीस स्वतः हनुमान चालीसा पठण आपल्याला करताना दिसतात आणि आमंत्रण सर्वांना देतात की माझ्या घरी येऊन जर कोणी म्हटलं तर मला त्याची काहीच हरकत नाही. आणि हे कुठल्या पार्श्वभूमीवरती म्हणतात तर राणा दाम्पत्य हे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर परवानगी नसताना हनुमान चालीसा पठण करायचं म्हणतात आणि त्यांच्यावरती कार्यवाही केली जाते. ह्या पार्श्वभूमीवरती देवेंद्र फडणवीस हे आपल्याला सांगताना दिसले. विषय सदावर्तेंचा असू देत, किरीट सोमय्यांचा असू देत, राणा दाम्पत्याचा असू देत, ज्या वेळेला आपल्या अंगलट हे विषय येत आहेत, जेव्हा हे त्यांना समजतं आणि हे त्यांना दिसतं, त्यावेळेस त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोण गोळ्या झाडते त्यांची नावं आपसुकच यांच्या तोंडात आपल्याला आलेली दिसतात. आणि हे प्रत्येकाने आपल्याला ते नावं घेऊन सांगितलेले आहे की या सगळ्या मागे करते धरते सूत्रधार किंवा मास्टर माइंड कोण आहेत. आणि निश्चितच महाराष्ट्रामध्ये फडणवीस यांचं नाव आहे आणि मोदी आणि शहा हे देखील यामध्ये सामील आहेत. कारण महाराष्ट्र हा केंद्रबिंदू आहे आणि तो आपल्या ताब्यामध्ये असावा हे स्वप्न किंवा हे विचार त्यांचेही निश्चितच आहेत. आणि त्यासाठी म्हणून ते केंद्रातून जमेल ते पाठबळ इथे महाराष्ट्रात असलेल्या भाजपच्या नेत्यांना आपल्याला देताना दिसत आहेत. ह्या सगळ्यांमध्ये काही गोष्टी आहेत ज्यांच्यामध्ये साम्य आपल्याला दिसून येईल. आणि ते साम्य कोणतं आहे? बरं, हे एक नाही, याच्यामध्ये अनेक आहेत. कदाचित काही माझ्याकडनं सांगायचे राहूनही जातील, पण त्याच्यातले काही मी आपल्यासमोर मांडत आहे. या सगळ्यांमध्ये साधर्म्य असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यातले एक आहे, हे सगळे राजकारणी आहेत, हे सगळे आत्ता सत्तेच्या बाहेर आहेत, सगळे धर्मांध आहेत, सगळ्यांनी हनुमान चालीसा हे हत्यार बनवलेलं आपल्याला दिसतंय. कायदा सुव्यवस्था अस्थिर करण्याचं काम हे सगळे मिळून आपापल्या पद्धतीने करत आहेत. यांचा बोलविता धनी मास्टर माइंड हा सुद्धा एकच आहे. सगळे जनतेची दिशाभूल करताना आपल्याला दिसत आहेत. देव, धर्म, जात यांचं राजकारण करून समाज अधिक अंधविश्वासाकडे आणि विषमतेकडे घेऊन जाण्याचं हे कार्य करत आहेत. सोयीनं स्वतःचा मतलब पूर्ण करण्यासाठी हे संविधानाचा गैरवापर आपल्याला करताना दिसत आहेत. बहुजनांची माथी भडकावून आपला स्वार्थ साधण्याचा हे प्रयत्न करतायत. हे सगळं करून महत्त्वाचे जे विषय आहेत, जसे की आरोग्य असेल, बेरोजगारी असेल, महागाई असेल, महिलांचे विषय असतील, आज वीज प्रश्न हा सर्वात मोठ्या प्रमाणात आपल्यावरती ओढवलेला आहे, तो प्रश्न असेल, शिक्षण असेल, या सगळ्या प्रश्नांकडे दुर्लक्षित समाजाला करायचं आणि अशा विषयांना फाटे फोडून जनतेमध्ये द्वेष पसरवायचं हे कार्य खुबीने हे लोक करताना आपल्याला दिसत आहेत. या सगळ्यामध्ये एका गोष्टीचं मात्र समाधान निश्चितच आहे आणि ते म्हणजे की आपली जनता आता अधिक सुज्ञ झालेली आहे. यावर अधिक प्रतिक्रिया आपल्याला त्यांच्या बाजूने देताना फार लोक दिसत नाहीत. जे आहेत अर्थात ते अंधभक्त आहेत, त्यांना ह्या गोष्टीची जाणीव नाही आणि म्हणून ते याच्यावरती प्रतिक्रिया देत आहेत असं आपण समजूया. पण अधिक लोक जे आहेत हे ह्या गोष्टी आता समजून घेत आहेत, ते सुज्ञ निश्चितच अधिक मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. परंतु यांचे हे प्रयत्न आणखीन वाढतील. अशा परिस्थितीमध्ये आपण मात्र तटस्थ राहायला पाहिजे. आपले जे विचार आहेत ते आपण ठामपणे मांडत राहायला पाहिजे. यांचं फोडा आणि राज्य करा हे जे तंत्र आहे ते आता आपण यशस्वी होऊ देता कामा नये. धर्माच्या, जातीच्या, देवाच्या नावावर हे तुमचा आमचा वापर करून घेतील. आपण आपला देव, धर्म, जात जे काही आहे ते सगळं घरात ठेवूयात. समाजात फक्त मानवता आणि माणुसकी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी जागृत राहायला पाहिजे आणि काळजी निश्चितच घेतली पाहिजे. हे सगळं करत असताना ज्या प्रकारे हे आपल्याला आपला जात, धर्म, देव ह्या भेदांवरती आपल्याला हे विषमतेकडे घेऊन जात आहेत ते सुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. देवेंद्र फडणवीस ह्या सगळ्याबाबत बोलताना असं सांगतात की हनुमान चालीसा म्हणणं काही गुन्हा आहे का?
भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये हिंदुत्व उरलं नाही अशी भीती त्यांना वाटते आणि म्हणून हनुमान चालीसा पठण करून दिल्या जात नाही आणि त्याला राजद्रोहाचा गुन्हा लावला जातो असं वकील असणारे देवेंद्र फडणवीस वकीलपत्र देताना आपल्याला मांडताना दिसतात. आता हे वकीलपत्र ते सगळ्यांच्याच बाबतीत देताना आपल्याला दिसतात, ज्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून हे आपल्या गोळ्या झाडतायत. आणि जेव्हा ते राणा दाम्पत्याची बाजू मांडताना आपल्याला दिसले त्यावेळेस त्यांनी हा चुकीचा जो काही विषय आहे तो समाजापुढे ठेवताना दिसला. राणा दाम्पत्यावरती हनुमान चालीसा पठण करायची म्हणून राष्ट्रद्रोहाचा किंवा राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नसून राज्याचे मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानासमोर परवानगीशिवाय हनुमान चालीसा पठण करण्यासाठी ते प्रयत्न करत होते. या माध्यमातून धार्मिक विषय समोर ठेवून हे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते, अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं ते कृत्य करत होते. ते विचार तसे ते मांडत होते, व्यक्त करत होते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांविषयी ते अगदी खालच्या पातळीवरती जाऊन भाष्य करत होते आणि या आणि अशा मुद्द्यांवरती त्यांना राज्यद्रोहाचा गुन्हा त्यांच्यावरती लावण्याचा जो विषय आहे हा घेण्यात आला आहे. पण इथे आपल्याला सांगताना काय सांगितलं जातं की हनुमान चालीसा पठण करायची म्हणून त्यांच्यावरती राज्यद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे. तर हे आपण इथे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. जे हे आपल्याला सांगतायत, जे आपल्याला हे दाखवतायत हे चुकीचं आहे. त्याच्या मागच्या ज्या बारकाव्या ज्या बाजू आहेत, ज्या चुका ह्या लोकप्रतिनिधींकडून घडलेल्या आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट त्यांना हे जे गुन्हे त्यांच्यावरती लावले गेलेले आहेत त्याच्यातून हा विषय सगळा समोर आलेला आहे. उद्धव ठाकरेंनी सांगताना देखील सांगितलं की माझ्या घरात येऊन हनुमान चालीसा पठण करा, त्याचं काहीच अडचण आणि हरकत नाही. पण ज्या प्रकारे आणि ज्या पद्धतीने हे अगदी नीच पातळीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये खेळल्या जात आहे ते निश्चितच मुख्यमंत्री म्हणून तेच काय तर सर्वसामान्य देखील सहन करून घेणार नाहीत. नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा हे मुंबईत येऊन मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर जेव्हा त्यांना हनुमान चालीसा पठण करायची होती त्यावेळेस ते बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत होते की आम्ही हिंदू आहोत. पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली. जेव्हा त्यांच्याकडे पोलीस हे ऐकत नाहीत म्हणून त्यांना समजवण्यासाठी किंवा अटक करण्यासाठी म्हणून गेले त्यावेळेसचा व्हिडिओ सुद्धा आपण सर्वांनी पाहिला असेल कशा पद्धतीने नवनीत राणा आणि रवी राणा हे पोलिसांशी वर्तणूक करत होते. आक्रस्ताळीपणा ह्या सगळ्या नेत्यांच्या मध्ये आपल्याला बोलताना वागताना दिसत आहे. आणि जेव्हा नवनीत राणांना अटक झाली त्याच्यानंतरच्या दिवशी नवनीत राणा पत्र लिहून असं सांगतात की त्यांच्यावरती त्या मागासवर्गीय आहेत म्हणून पोलीस चौकीमध्ये त्यांना रात्रभर प्यायला पाणी दिलं नाही, त्यांना वॉशरूमला जाऊ दिलं नाही, त्या मागासवर्गीय आहेत म्हणून त्यांना शिवीगाळ करण्यात आली. हे सगळे आरोप त्यांनी पोलिसांवरती आपल्याला देखील लावताना दिसले. आणि हे असं होत असताना मुंबई पोलिसांकडून एक व्हिडिओ देखील व्हायरल झालेला आपण पाहिला. त्यामध्ये नवनीत राणा त्यांचे पती आपल्याला पोलीस त्या चौकी किंवा त्या स्टेशनमध्ये चहा पिताना आपल्याला दिसतात. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये किती तथ्य आणि किती सत्य आहे हे तर लगेच आपल्यासमोर उघड झालेलं आहे. हे जेवढं खोटं बोलतील त्यांचं पितळ तेवढंच उघडं होत जाणार आहे. या सगळ्यातून सुद्धा जेव्हा कोर्टासमोर त्यांना उभं करण्यात आलं तेव्हा ते लोकप्रतिनिधी आहेत आणि बेजबाबदारपणे त्यांनी जे वागलेलं आहे त्याबद्दल कोर्टाने सुद्धा त्यांना सुनावलं आहे. आता त्याची पुढची जी काही कारवाई आहे ती येत्या शुक्रवारी त्याच्यावरती आपल्याला समजणारच आहे पुढे काय होईल ते. परंतु हा विषय केवळ ह्या राजकारण्यांचा नसून केवळ कोर्टापुरता मर्यादित नसून हा विषय तुमचा आमचा आहे. कारण ह्या सगळ्या माध्यमातून ह्या सगळ्या राजकारणातून ह्या सगळ्या घटनांमधून सगळ्यात जास्त फटका जर कुणाला बसणार असेल, सगळ्यात जास्त नुकसान जर कुणाचं होणार असेल तर ते इथल्या सर्वसामान्य जनतेचं आहे.
राजकारणी आज आहेत उद्या बदलतील, पक्ष आज आहेत उद्या दुसरे येतील, सत्तेत आज हे आहेत उद्या ते येतील, पण इथली जनता ही कायम राहणार आहे. आणि त्यासाठी म्हणून आपण जे जागृत होण्याचा प्रयत्न करतोय हा अधिक आपण यशस्वी करण्याकडे आपण वाटचाल ठेवली पाहिजे. मी सुरुवातीलाच सांगितलं तसं की अधिक सुज्ञ आपला समाज होत चाललेला आहे. या गोष्टींमध्ये तो कमी अडकतोय. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समोर दिसतायत, परंतु एक वेळ अशी येते जेव्हा यांचे प्रयत्न अधिक वाढत राहतात. ह्या राजकारण्यांच्या माध्यमातून असे खेळ वेळोवेळी खेळले जातात. यांना कुठलीही सीमा नाही, कुठलीही नीतिमत्ता नाही. यांनी सगळी लाज आपली गुंडाळून ठेवलेली आहे. त्यामुळे हे काय उद्या कृत्य हे सगळं अराजकता माजवण्यासाठी, समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी करतील आपल्याला सांगता येत नाही. आणि त्यासाठी आपण सर्वांनी, सर्वच समाज बांधवांनी तयार राहणं अपेक्षित आहे. आपण कोरोनाचा जो काळ गेला, 2 वर्षाचा हा काळ लोटलाय मध्यंतरीचा, त्यामध्ये आपण पाहिलं असेल की एखाद्या कोरोनाच्या मुळे हिंदू व्यक्तीचं जर निधन झालं असेल तर त्याच्या नातेवाईकांनी सुद्धा त्याचा मृतदेह स्वीकारला नाही. आणि अशा स्थितीमध्ये समाजातून मुस्लिम बांधव समोर आले आणि त्यांनी या हिंदू व्यक्तींचा अंत्यविधी रीतसरपणे हिंदू पद्धतीने आपल्याला केलेला दिसला. अनेक ठिकाणी आरोग्य सुविधा असेल, इतर मदत असेल, आपल्याला समाजामध्ये मुस्लिम बांधव आणि भगिनी आपल्याला ते पोचवताना देखील दिसले. त्यावेळेला हे राजकारणी कुठे होते? त्यांची मदत कुठे होती? तेव्हा त्यांना दिसलं नाही हा समाज एक होतोय. दोन्हीही घटक असतील, ज्यांना आपण हिंदू आणि मुस्लिम म्हणतो, यांच्यामध्ये जो सामाजिक सलोखा आहे हा वाढत चाललेला आहे. गेल्या 2 वर्षामध्ये हा अधिक मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. परंतु यामध्ये आपला हिंदुत्व हा अजेंडा प्रस्थापित करण्यासाठी आणि हा जो सलोखा 2 धर्मांमध्ये, 2 समाजांमध्ये निर्माण झालेला आहे, जो वाढलेला आहे, तो खंडित करायचा आणि आपली राजकीय जी स्वार्थाची पोळी आहे ती भाजून घ्यायची, याच्यासाठी हनुमान चालीसासारखं हत्यार यांनी आपल्याला हातात घेतलेलं दिसतंय. इतके वर्ष राम 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 करत हे लोक आले होते. आता रामाचं फुटेज कुठेतरी कमी झालंय म्हटल्यावरती आता हनुमान आणि त्याची हनुमान चालीसा ही आपल्याला यांनी हातामध्ये शस्त्र अस्त्र म्हणून आपल्याला घेतलेले दिसलीये. आणि यामध्ये प्रसार माध्यमांनी काय केलंय? ह्या सगळ्या विषयांना हवा देण्याचं काम केलेलं आहे. हे सगळे जे काही नेते आहेत किंवा ही सगळी जी लोक आहेत, ही जी समाजामध्ये विषमता निर्माण करण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करत आहेत, त्यांना प्रमोट करण्याचं काम प्रसार माध्यमांनी केलं. या धर्मांध धूर्त राजकारण्यांपेक्षा माझं नास्तिक असणं कितीक पटीने स्पष्ट आणि सत्य आहे आणि ते मी टिकवलंच पाहिजे. सतत त्याच गोष्टी, तेच विषय लावून धरायचे, तेच सतत दाखवायचे आणि त्यांचं एक लार्जर दॅन लाईफ त्यांचं इमेज तयार करायचं आणि हे कसं खरं सांगतायत हे विचार त्यांचे बिंबवण्यासाठी सातत्याने त्या माध्यमांच्या, त्या वृत्तवाहिन्यांच्या द्वारे हे विषय आपल्यासमोर मांडण्यात आले होते. त्यांना अपेक्षित आहेत त्या घटना घडत नाहीयेत, म्हणून त्यांची जी काही ही तीव्रता आहे ही आणखीन वाढत चाललेली आहे. यामध्ये ते अधिक शिवराळ भाषेचा वापर करतील, नीच नीतिमत्तेचा ते वापर करतील. दोन्ही बाजूच्या विरोधाच्या ज्या भूमिका आहेत ती हेच लोक आपल्याला मांडताना दिसतील आणि तो विरोध अगदी पराकोटीचा निश्चितच असेल. राणा दाम्पत्याच्या बाबतीत जे काही मागील काही दिवसांमध्ये जे चाललेलं आहे, ही संपूर्ण राजकीय खेळी निश्चितच आहे. पण त्यांच्या विरोधात मत व्यक्त करताना, बोलताना आपण देखील विचारपूर्वक बोललं पाहिजे असं मला वाटतं. या विषयामध्ये राणा दाम्पत्य दोघेही सामील आहेत आणि जर टीका होणं अपेक्षित आहे तर दोघांवरती सारखीच टीका होणं अपेक्षित आहे. परंतु आपला समाज आपण जरी पुढारतोय म्हणत असेल, प्रबोधन होतंय, परिवर्तनाकडे चाललोय म्हणत असेल, तरी आपल्या ह्याच विचारांचेही देखील अनेक बांधव आणि भगिनी आहेत
की जे ह्या गेल्या काही दिवसांमध्ये नवनीत राणा यांच्याविषयी देखील आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावरती व्हायरल करताना आपल्याला दिसत आहेत। नवनीत राणाची पार्श्वभूमी काय आहे याच्याशी मला घेणं नाही। त्या आज लोकप्रतिनिधी म्हणून एका पदावरती आहेत, आज त्या राजकीय भूमिका त्यांची काय मांडतात, समाजासाठी त्याचा काय उपयोग आहे किंवा काय दुष्कृत्य त्यांच्या माध्यमातून होतंय, या विरोधात बोलणं हा माझा अधिकार आहे। त्यांचं चारित्र्यहनन करणं किंवा ती एक स्त्री आहे ही जी भूमिका आपण घेऊन तिच्याविषयी आपण मत व्यक्त करतो हे देखील अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं। त्यामुळे ही गोष्ट आपण थांबवली पाहिजे। विरोध करायचा आहे तर तो केवळ विरोधाला विरोध म्हणून नसावा, ती गोष्ट समजून घेऊन योग्य पद्धतीने आपण त्याला विरोध करणं अपेक्षित आहे। ही व्यवस्था आजही स्त्रीला मानव होण्याचा अधिकार देत नाही, हे अशा ह्या घटनेमधनं आपल्याला निश्चितच दिसून येतं। पुरुष असणारे राजकारणी त्यांचं चरित्र हे देखील काही धुतल्या तांदळासारखं नाहीये, पण एक स्त्री आहे म्हणून आपण तिचा अवमान करण्यासाठी जे पुढे सरसावतो ते सुद्धा आपण थांबणं निश्चितच गरजेचं आहे। नवनीत राणांचं जे कृत्य असेल, रवी राणांचं जे कृत्य असेल, हे निश्चितच राजद्रोह निर्माण करणारं आहे। समाजामध्ये विषमता असेल, तेढ निर्माण करणं असेल, कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण करणारा असेल, या गोष्टी सर्व मान्य आहेत। तो आरोप त्यांच्यावरती आहे, तो वेळेत सिद्धही होईल, त्याची शिक्षा कदाचित त्यांना मिळेल न मिळेल, परंतु या सगळ्या गोष्टीतून जर प्रबोधन कोणाचं झालं पाहिजे तर ते निश्चितच आपलं होणं अपेक्षित आहे। कारण कोर्टाने सुद्धा सांगितलेलं आहे की लोकप्रतिनिधींची ही जबाबदारी आहे, पण त्यांच्याकडून ती अपेक्षित आता राहिलेली नाही, कारण ते त्या पद्धतीने वर्तन ते करत नाहीत। कधी नाही ते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये राजकारण हे महाराष्ट्राचं इतक्या खालच्या पातळीला आपल्याला गेलेलं दिसतंय, आणि याच्यामध्ये फक्त राजकारणच नाहीत तर सांस्कृतिक जो काही आपला इतिहास आहे हा सुद्धा संपूर्णतः ढवळून निघालेला आपल्याला दिसतोय। प्रत्येक वेळेस प्रत्येक वेगळे मुद्दे घेऊन विषय तोच असतो, लक्षात घ्या, यांचे विषय तेच असतात, परंतु यांची माध्यमं बदललेली असतात। हे कधी मराठा मागासवर्गीय यांचा वाद लावून देतील, हे कधी हिंदू मुस्लिम वाद लावून देतील। यांचं हिंदुत्व इतकं पोकळ आहे की जेव्हा हे एका वेगळ्याच आविर्भावात असतात तेव्हा हे हिंदू असतात, आणि जेव्हा आपण सापडल्या गेलोय, आपली चूक झाली आहे हे त्यांच्या लक्षात येतं, तेव्हा ते आपल्या जातीवरती येतात। बरं, त्यांची ही जात खरी असतेच असं नाही। संविधानाने आपल्याला अधिकार दिलेले आहेत आणि त्या संविधानिक अधिकारामध्ये सर्वांनाच याच्यामध्ये सामावून घेण्यासाठी तरतुदा केलेल्या आहेत, परंतु ह्या अशा तरतुदांचा, ह्या अशा आरक्षणांचा गैरवापर करून राणांसारखी लोक आपल्याला आपल्यावरती अधिराज्य गाजवताना दिसतात। त्यांचा तो खटला तात्पुरता स्थगित केलेला आहे, परंतु नवनीत राणा यांनी खोटे जातीचे दाखले देऊन निवडणूक लढवून त्या खासदार झाल्याचे विषय देखील आपल्या समोर आलेले आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की ह्या अशा विषयांवरती आपण ज्या काही चुका त्यांनी केलेल्या आहेत त्यावरती बोलावं, त्याच्या खोलापर्यंत जावं, आणि जर हे खरं असेल तर त्यावरती कायदेशीर कारवाईच्या माध्यमातून, सांविधानिक माध्यमातून न्याय आपण मागणं निश्चित अपेक्षित आहे। परंतु खालच्या पातळीची टीका जशी त्यांच्याकडनं आपल्याला अपेक्षित नाही तशी आपल्याकडून सुद्धा ती होऊ देऊ नये एवढी विनंती निश्चित मी ह्या माध्यमातून आपल्यापर्यंत करत आहे। आपल्याला ह्या सगळ्या माध्यमातून, ह्या सगळ्या विषयांच्या आधारे हे सगळे राजकारणी आहेत, कशा पद्धतीने आपल्याला खेळ खेळतायत हे समजून घ्यायचं आहे। मी सांगितलं त्याप्रमाणे राजकारणी बदलतील, पक्ष बदलतील, राज्य करणारे बदलतील, परंतु इथली जनता बदलत नाही। आणि आपल्याकडे सर्वात महत्त्वाचा जो अधिकार आहे तो मताचा अधिकार आहे, आणि त्या आधारावरती आपल्याला येणारे जे काही राज्यकर्ते असतील किंवा येणारे जे काही कोणी जे सरकार येणार असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला विचारपूर्वक मतदान करण्यासाठी तयार राहिलं पाहिजे। आतापर्यंत देशामध्ये असेल, राज्यामध्ये असेल, जे काही घडत नव्हतं ते आज आपल्याला घडताना दिसतंय।
खरं तर 2 वर्षाच्या ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीनंतर अनेकांचे व्यवसाय ठप्प झालेले आहेत, नोकऱ्या अनेकांच्या गेलेल्या आहेत. कितीतरी कुटुंबामध्ये करती धरती व्यक्ती ही ह्या मध्यंतरीच्या काळामध्ये कोरोनाने ते दगावलेली आहे. आर्थिक संकट आहे सर्वांवरती, महागाई वाढलेली आहे. कितीतरी प्रश्न असे आहेत की ज्यांच्यावरती खरं तर बोललं पाहिजे. विरोधी पक्ष असेल, सत्तेत असणारा पक्ष असेल, यांच्यावरती निश्चितच एकमेकांकडून टीका होत असतात, विरोध होत असतो. परंतु हे होत असताना ते नीतिमत्तेला धरून असावं, योग्य त्या दिशेने असावं. विरोधी पक्षांनी योग्य त्या गोष्टींवरती सत्तेत असणाऱ्या सरकारचं कितीही वाभाडे काढू देत, त्याबद्दल आपल्याला घेणं नाही. पण आजची जी स्थिती आहे ही विषमता निर्माण करून धर्म असेल, जात असेल, देव असेल असे विषय समोर ठेवून समाजाला अधिक त्रास होईल, अधिक कष्ट कसे पडतील हे जे काही कारस्थान चाललेलं आहे हे निश्चितच स्वागतार्ह नाही. सत्तेत आपल्याला बसायचंय म्हणून आपण जनतेचा बळी घ्यायचा. तुमचं टार्गेट समोरची व्यक्ती आहे, पण त्याच्यासाठी तुम्ही जनतेला वेठीस धरत आहात, हे आपल्याला मान्य नाही. आणि हे विचार आपण करणं अपेक्षित आहे. अमुक एका व्यक्तीला विरोध आहे म्हणून आपल्याला बोलायचं नाही, परंतु त्यांच्या माध्यमातून एक मास्टरमाइंड कुठेतरी बसतो, तो स्क्रिप्ट तयार करतो आणि त्या प्रकारे हे आपले विषय अविचारीपणे समाजामध्ये फेकत राहतात. ते झेलण्याचं काम आपण करू नये. आपण जर या गोष्टींकडे यांच्या दुर्लक्ष केलं आणि आपल्या ज्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत, जे मुद्दे आहेत, ते जर आपण लावून धरले, ते जर आपण पुढे आणले, तर मला असं वाटतं की यांचे हे सगळे जे खेळ आहे हे बंद पडतील. त्याचे बळी आपण कमीत कमी प्रमाणात आपण पडू आणि अल्टिमेटम जे हे सरकारला आणि समाजाला देत आहेत त्याचा किंचितसाही परिणाम आपल्याला दिसून येणार नाही. कारण येणाऱ्या अजून काही सभा कुणाकुणाच्या व्हायच्यात, त्यातून आणखीन त्यांना प्रक्षोभपणे काहीतरी भाषणं त्यांना करायची असतील, वेगळ्या स्क्रिप्ट काही आल्या असतील. आपण तयार राहणं अपेक्षित आहे. आज भारतामध्ये असणारी प्रत्येक व्यक्ती ही इथलीच आहे, भारतीयत्व त्यांना आहे. जे समानता प्रस्थापित करू पाहतात, जे बंधुभाव प्रस्थापित करू पाहतात, स्वातंत्र्य या देशाचं टिकावं ज्यांना अपेक्षित आहे, मग ते कुठल्याही जाती धर्माचे घटकाचे ते असतील, त्यांनी हे विचार आत्मसात करणं गरजेचं आहे. त्यानुसार ते आपण पुढे घेऊन गेलं पाहिजे. आणि ह्या राजकारण्यांचे हे जे काही खेळ आहेत, हे मनसुबे त्यांचे जे आहेत, हे वेळीच हाणून पाडण्याचं काम आपण केलं पाहिजे. इथे एक मुद्दा मांडायचा आपला गेल्या काही सदरांमध्ये राहून गेला होता, आणि तो म्हणजे एकीकडे मी धर्मांध नाही, मी धर्माभिमानी आहे असं ते सांगतात. कुठल्याही धर्माचं त्यांना, प्रार्थनेला त्यांना विरोध नाही, परंतु भोंग्यांचा त्यांना विरोध आहे. आणि कसे आपल्या पक्षातील मुस्लिम समाजाचे पदाधिकारी असतील, नेते असतील, हे आपल्या बाजूने आहेत हे ठामपणे राज ठाकरे सांगत होते. आणि त्यावेळेस तिथे उपस्थित आपल्या असणाऱ्या एका सहकार्याला, पदाधिकाऱ्याला त्यांनी आवाज दिला जो मुस्लिम समाजाचा होता. माझी आपणाला विनंती आहे, जे मुस्लिम समाजाचे जे बांधव भगिनी राज ठाकरेंच्या ह्या भूमिकेला पाठिंबा देत आहेत, त्यांनी तो व्हिडिओ मधला तो भाग पुन्हा एकदा पाहावा. आणि ज्या पद्धतीने, ज्या प्रकारे राज ठाकरेंनी आपल्या त्या सहकार्याला, त्या पदाधिकाऱ्याला ती बोलण्याची जी त्यांची पद्धत आहे, जी मांडण्याची जी पद्धत त्यांची आहे, ही किती चुकीची आहे, आरेरावीची आहे, हे आपल्याला त्याच्यातून समजून येईल. त्यामुळे आपली किंमत ह्या लोकांनी काय करून ठेवलेली आहे हे त्यातून आपल्याला निश्चित समजून येईल. आणि त्या आधारावरती आपली भूमिका आपण निश्चितच घेणं हे अपेक्षित आहे. बऱ्याच मुस्लिम बांधवांनी आपले राजीनामे देखील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत, पण हे अजूनही दाखवतायत की आम्ही जे बोलतोय हे आमच्या सोबत असणाऱ्या मुस्लिम बांधवांना अजिबात गैर वाटत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा याच्यावरती सुद्धा आपण विचार करणं हे अपेक्षित आहे. त्यामुळे तो व्हिडिओ, त्यातला तो भाग आपण निश्चित सर्वांनी पुन्हा एकदा पहा आणि काय प्रतिक्रिया आपली ती त्याबाबत आहे ती देखील आम्हाला निश्चितच कळवा. हे सगळं होत असताना आपण आस्तिक आहोत का नास्तिक आहोत हा एक प्रश्न आपल्या समोर ठेवला जातो.
आपण आस्तिक असलो तरीही आपला धर्म, आपला देव, आपली जात ही आपण आपल्यापुरती मर्यादित ठेवणं अपेक्षित आहे. त्याचा कुठल्याही पद्धतीने गवगवा करून काहीच उपयोग नाहीये. आणि तुम्ही जर नास्तिक असाल आणि तुम्हाला जर हिणवून म्हटलं जात असेल की तुम्ही नास्तिक आहात आणि म्हणून कमीपणा नको या विचाराने जर तुम्ही आस्तिकतेचं ढोंग घेऊन जर हनुमान चालीसा पठण करण्याचे प्रयत्न करत असताल तर हे देखील अत्यंत चुकीचं आहे. या धर्मांध धूर्त राजकारण्यांपेक्षा माझं नास्तिक असणं कितीक पटीने स्पष्ट आणि सत्य आहे आणि ते मी टिकवलंच पाहिजे. माझ्या देशाने, संविधानाने मला अधिकार दिलेला आहे. मी काय करायचं, काय नाही करायचं, माझे विचार काय आहेत आणि त्या पद्धतीने पालन करण्याचं. मी आस्तिक असावं की नास्तिक असावं हा सर्वस्वी माझा निर्णय आहे, माझा तो अधिकार आहे आणि त्या पद्धतीने मी माझं नास्तिकपण जे आहे हे टिकून ठेवणार आहे. त्यासाठी या लोकांना दाखवायला आपण नास्तिक असून देखील काही मतांच्यासाठी काही राजकारणी असतील, राज्यकर्ते असतील किंवा सर्वसामान्य जनता असेल, मी असेल, आपण यांना कुठल्याही पद्धतीने सिद्ध करण्याची आवश्यकता मला तरी वाटत नाही. कारण यांचे हे प्रकार आणि यांच्या ह्या पद्धतीच आहेत की ज्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने आपण परिवर्तनाच्या मार्गावरती चालत आहोत. काही शतकं आपण ही वाटचाल सुरू केलेली आहे आणि आज एका अशा आपण मंचावरती उभा आहोत की जिथे हे विचार आपल्यामध्ये रुजण्याचं काम होत आहे आणि इथून आपल्याला पुन्हा एकदा मागे नेण्याचा प्रयत्न जो आहे, जो मनुवादाकडे असेल, जो पारतंत्र्याकडे असेल, त्यासाठी त्यांचे हे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यांना केवळ दाखवण्यापुरतं किंवा छोट्याशा स्वार्थासाठी आपण पुन्हा एकदा मागे जाऊन त्यांना ते सिद्ध करून दाखवण्याची आवश्यकता नाही. आपण जे आहात तसेच राहा. कुठलीही गोष्ट आपल्याला यांच्यासारखा कांगावा करून किंवा जगासमोर आणून दाखवण्याची आवश्यकता नाही. भावना आपल्या आहेत, विचार आपले आहेत, अधिकार आपल्याला तो दिलेला आहे. परंतु ह्या अधिकारांच्या माध्यमातून आपला अधिकार टिकवण्यासाठी दुसऱ्यांचा अधिकार आपल्याला पायामल्ली त्याची करणं अपेक्षित निश्चितच नाही. सर्वात प्रमुख आणि शेवटचा मुद्दा मी जो इथं मांडत आहे तो संविधानाचा. आपण ह्या सगळ्या याच्यामध्ये पाहिलं की कशा प्रकारे हे राजकारणी एकतर संविधान संपवायला निघालेले आहेत. मग ते केंद्रात बसलेलं भाजप असेल, RSS असेल, नाही तर महाराष्ट्रातलं भाजप असेल. आणि यांना साथ देताना ही अशी चांडाळ चौकडी आपल्याला दिसते. संविधान कसं चुकीचं आहे हे आपल्यावरती बिंबवण्याचा हे प्रयत्न करतात. मग त्यासाठी जात, धर्म, देव हे असे विषमतावादी विषय आपल्यासमोर हे मांडून आपल्याला हे सिद्ध करून दाखवतात. परंतु जेव्हा यांच्यावरती वेळ येते तेव्हा हे ह्या सगळ्या गोष्टींना बाजूला सारून संविधानिक मार्ग आपल्याला निवडताना दिसतात आणि त्या माध्यमातून न्याय त्यांना कसा मिळेल हे ते पाहतात. त्यामुळे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे की ह्या सगळ्या इतर गोष्टींपेक्षा संविधान हे निश्चितच उच्च पदावरती आहे आणि ते टिकवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. कारण संविधान असेल तर तुम्हाला आम्हाला जे अधिकार ह्या संविधानाने दिलेले असतील ते टिकून राहतील आणि जर हे संविधान नसेल तर हे अधिकार कुठलेही आपल्याला राहणार नाहीत. सगळं काही आहे ते ह्या ठराविक धर्मांध लोकांच्या, सनातनी विचारसरणीच्या लोकांच्या हे हातात जाणार आहे. आणि ते जर होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला खरंच जे पुरोगामी महाराष्ट्राचे विचार सांगितले जातात, जे शिव फुले शाहू आंबेडकरांचे विचार आहे, त्यांचं चिंतन करणं अपेक्षित आहे. ते येणाऱ्या पुढच्या पिढीमध्ये रुजवणं देखील अपेक्षित आहे आणि त्यांच्याच मार्गावरती एकोपा आपल्याला ठेवून एकसंधपणे चालणं अपेक्षित आहे. तर आजच्या ह्या आपल्या प्रबोधनात्मक वैचारिक वारसा या सदरामध्ये राजकारण्यांचा हा जो धूर्तपणा आहे, जो ते आपल्याशी खेळ खेळत आहेत, हा आपण चिकित्सेच्या माध्यमातून समजून घेणं हा आपल्याला निश्चितच अपेक्षित आहे. आणि काही गोष्टी या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न देखील मी आपल्याला केलेला आहे. यापेक्षा अधिक जर आपलं काही मत असेल, जर काही आपल्याला व्यक्त व्हायचं असेल तर आपण निश्चितच कमेंट करून व्यक्त होऊ शकता.
ज्यांनी अजूनपर्यंत जागृती न्यूज चॅनल सबस्क्राईब केला नसेल, लाईक केला नसेल, त्यांनी निश्चितच तो करावा। अधिक जे काही आपले विचारवंत आहेत, प्रबोधन करणारे व्यक्ती आहेत, त्यांचे विचार आपल्यापर्यंत निश्चितच या माध्यमातून पोहोचण्यासाठी अधिक आपल्याला मदत होईल आणि आपलेही विचार आम्हाला या माध्यमातून निश्चितच समजून येतील। आणि अशा ह्या प्रकारे आम्हाला सर्वांनाच आपण जे काही सहकार्य करत आहात, जो पाठिंबा आपण दाखवत आहात, जो विश्वास आपण आमच्यामध्ये दाखवत आहात, त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनस्वी आभार व्यक्त करते आणि आज हा विषय घेऊन इथेच थांबते। आपल्या सर्वांना जय भारत।